आता बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक। सीएसएमटी मधील पायाभूत सुविधांसाठी मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत विशेष ब्लॉक। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडी समन्स बजावण्याची शक्यता। बिटकॉइन प्रकरणात शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। झाडांखालील वाहनं काढण्याचे पालिकेचे आदेश। पालिकेकडून धोकादायक झाडांच्या छाटणीचं काम सुरू। रस्त्यांच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांचा कामात अडथळा। असमान उंचीमुळे गोखले पूल बांधकामात त्रुटी। अद्याप चौकशीचे पालिकेकडून आदेश नाही। मुंबई उच्च न्यायालयासमोरील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला। घटनेत एक जण गंभीर जखमी तर दोघांना किरकोळ दुखापत। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या मुख्य कार्यालयावर छापे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई। पुण्याहून दुबईला जाणारी सर्व विमाने काही काळासाठी रद्द। दुबईत झालेल्या जोरदार पावसामुळे विमानसेवेला फटका, प्रवाशांना मात्र मनस्ताप। पुणे शहरात काल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर। यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद, तर हडपसरमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।